या जिल्ह्याचा नागरिक या नात्यानं परळी वैद्यनाथाचा आमदार या नात्यानं मंत्रिमंडळातील तुमचा सहकारी या नात्यानं आणि विशेष म्हणजे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला मित्र म्हणून स्वागत करताना नक्कीच मला या ठिकाणी अभिमान वाटतो आणि आनंदात वाटतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जीवनामध्ये अनेक कार्यक्रम केली, वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये जाता आलं, जीवनात असंख्य नाटकं पाहिली, नाट्यगृहात आपल्या सोबत आयुष्यात झालेली नाटकं पण भोगली. पण पहिल्यांदा जीवनात एका विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून यायची पहिली माझी ही वेळ आहे. म्हणून सर्वप्रथम उद्घाटक या नात्यानं या विभागीय अखिल भारतीय मराठी संमेलनाचं उद्घाटन झालं असं उद्घाटक या नात्यानं मी आपल्या सर्वांच्या समोर जाहीर करतो. खर तर आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला कलेचा फार मोठा वारसा, हा वारसा सहजासहजी लाभलेला नाही. मराठवाडा बीड या जिल्ह्यात कला व खऱ्या अर्थानं विशेष करून नाट्य क्षेत्रामध्ये अनेक अनमोल हिरे, त्यातले काही इथे आहे, काही आले नाही. खर तर बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई हे मराठी भाषेचं आद्य कवी मुकुंद राजांचं जन्मस्थान. आपण अनेकदा सभागृहामध्ये मी विरोधी पक्ष नेता असताना म्हणजे मी एका आपल्या राजकीय नाटकामध्ये एका वेगळ्या पात्रात असताना जी भूमिका मांडत होतो की मराठीचं विद्यापीठ आमच्या अंबाजोगाईला करा, ते याच कारणामुळं की आमच्या आद्य कवी मुकुंदराजांची जन्म ते अंबाजोगाईला आणि इथेच विवेक सिंधू या नावाच्या ग्रंथाची सुद्धा निर्मिती त्या आद्य कवी मुकुंदराजांनी केली. हा वारसा बीड जिल्ह्यात. अंबाजोगाई हे नाव आणि नाटक हे विषय एकत्र निघाले की अनेक जणांना आठवत असेल, इथं बसलेल्या अनेक प्रेक्षक रसिकांना सुद्धा आठवत असेल, काही जणांना लक्षात सुद्धा नसेल. केशवराव देशपांडे यांचे नाव घेतल्याशिवाय आजच्या या व्यासपीठावरती विभागीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन पूर्णच होऊ शकत नाही असं माझं व्यक्तिगत मत. आमच्या दीपा काकूंनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रमुख रंगमंचाला स्वर्गीय सुहासिनी किर्लेकर यांचं नाव दिलं. एक प्रसिद्ध साहित्य व सामाजिक जाणीव असलेल्या कवयित्री म्हणून ज्यांची ओळख होती, त्यांच्या कन्या म्हणून आज आमच्या दीपा काकू त्यांचा समृद्ध वारसा चालवतायत हे मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो. दीपा काकूंनी जिल्ह्यातील नाट्य चळवळीला चांगले दिवस आणले. आमच्या परळीतही खरे वेगळे नाट्य तिथं होतात, पण आमच्या परळीतही अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची शाखा दीपा काकूंमुळे चालू झाली. बाकी सगळ्या शाखा वेगळ्या. नाट्य क्षेत्राकडे एक चळवळ म्हणून सुरुवातीपासून पाहिले जात आहे. स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांच्या घराण्यात भरतभूषण क्षीरसागर साहेबांनी व दीपा काकूंनी त्यांच्या नंतर पुढे जो त्यांचा वारसा फक्त राजकारणाचा नाही, साहित्यासोबत
या नाट्य रंगमंचाचा सुद्धा जर खंबीरपणानं आजही चालवतायत तर त्या दीपा काकू चालवतायत. पण या बीड मध्ये त्या सभागृहाचं आज त्यांच्या सुपुत्रानं म्हणजे डॉक्टर योगेशनी मागणी केली, ते सभागृह सुद्धा यापूर्वी जर खऱ्या अर्थानं कुणी उभं केलं असेल तर ते डॉक्टर भरतभूषण क्षीरसागरांनी उभं केलं. मी त्यांचं नाव घेतल्याशिवाय आजचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. खर तर मोहन जोशी साहेबांच्या बाबतीत काय म्हणतात, आदरणीय मोहन जोशी साहेबांनी अनेक सिनेमाच्या पडद्यावर त्यांना पाहिलं. तुमचा जोश बऱ्याच दिवसानंतर आज आपण भेटतो. सहजासहजी कुठलाही कलाकार मग ते रंगमंचावरचा असो चित्रपट क्षेत्रातला असो, आजकाल पुढाऱ्यांना सुद्धा ही साथ लागली आहे वय लपवायची. पण तुम्ही या रंगमंचावरती पायऱ्या चढत असताना म्हणलात दामले साहेबांना, अरे मी 71चा झालो आहे. त्या तुमच्या दोघांचं हे वाक्य मी ऐकत असताना माझ्या सारखा सुद्धा माझ्या आतला कलाकार जागा झाला आणि मी विचार करत होतो, तुम्ही त्यांचा एक हात धरला होता, मी एक हात धरला होता. 71 झाले तरी काय फरक पडतो. आता हे माझ्या शब्दात नाही, दामले साहेबांच्या शब्दात घंटा फरक पडतो. खरंय का नाही? बीड मध्ये तुम्ही बीड मध्ये त्यामुळे काळजी करू नका, मी पालकमंत्री म्हणून आणि त्यांनी सल्ला दिला जोशी साहेबांना की तुम्ही आणखीनही आता चला परत या. काय 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 भयानक आणि तुमच्या दोघांचे वाक्य आणि एक जीवपणा एक रूपपणा पाहताना मला एक तुमच्या दोघांचा चित्रपट आता त्या चित्रपटाचं नाव मी सांगत नाही, फारच उघडपणाने होतात. पण त्या दोन्ही त्या एका चित्रपटात तुम्ही दोघ जण एकाच आता बाकी कुणाला तुम्ही काय सांगता, कुठला पिक्चर याला म्हणतात बीड. पण ते उदाहरण मी याच्यासाठी देत नाही, तो चित्रपट होता, ते तुमचं पात्र होतं, दोघांना तुमच्या भूमिका दिल्या होत्या. पण दोघांच्या भूमिका ह्या एका व्यक्तीच्या मागे होत्या. पण आजही तुमच्या दोघांच्या भूमिका आज ते अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या हा वारसा पुढे पिढ्या चालू आहेत या उद्देशासाठी तुम्ही दोघांची ही एकत्र भूमिका आज माझ्या दृष्टीनं फार मोठी ते मी विसरू शकत नाही. खर तर या मंचावर आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय प्रशांतजी दामले साहेब अध्यक्ष, मी आपल्याला अनेकदा परळीत बोलवलेलं आहे. आपले अनेक प्रयोग मुंबईत पाहिलेत, पुण्यात पाहिलेत. त्या स्वर्गीय मुंडे साहेबांचं आपण नाव घेतलं, त्यांच्यासोबत मीही सावली सारखा त्यांच्या बाजूला बसून मागे बसून त्यावेळेस पाहिलं आणि आजही मी त्यांना पाहतो, तुम्ही पाहतो. म्हणजे 20-25 वर्षापूर्वी ज्या प्रशांत दामलेंना मी पाहिलं त्यांना आज पाहत असताना 25 वर्षानंतर तुमच्या तुसभरही फरक चेहऱ्यामध्ये दिसत नाही. एवढे तरुण कसे, हा माझ्या मनामध्ये इथं व्यासपीठावर बसल्याला क्षणिकभरचा प्रश्न, म्हणजे क्षणिकभर दुरगामी प्रश्न नाही, क्षणिकभर. पण खरं सांगायचं झालं तर एकमेव असे व्यक्ती आहेत त्या प्रशांत दामलेंनी इतिहासामध्ये नोंद केली आहे. प्रयोगाची केली आहे, कितीतरी हजार प्रयोग केले आहेत.
आणि त्यांच्या नाटकाला कुणी हाऊसफुल म्हणावं आणि दाद द्यावी याची परवाना त्यांनी केली. एकमेव असे रंगकर्मी आहेत आपल्याच प्रयोगाचं हाऊसफुलचा बोर्ड आपल्याच सोबत घेऊन आपणच स्वतः बाहेर लावायचं हाऊसफुल. त्या व्यक्तीचं नाव आहे प्रशांत दामले. आपण विषय तिथं थांबवू शकत नाही. नावात त्यांच्या जरी शांतता असली पण त्यांनी जे कार्य हाती घेतलंय ते कधीच दमले नाहीत असे हे प्रशांत दामले आहे. कधीच दमले नाही. आजही बघा ना काय उत्साह आहे. आणि कलाकाराचा आदर व्यासपीठावर रंगमंचावरती या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी फार लहान आहोत, वयाने लहान आहोत. तुम्ही जे करताय ते तर आम्हाला जमत नाही. जमत पण तुम्ही इथं करता आम्ही पडद्या मागे करतो. उदयजींचा आमचा प्रयोग मागे असतो. कळालं ना? कळालं. आपण सुद्धा हे बघा शेक्सपियरनी सांगितलेलं की कुठेतरी वाचलेलं मला सहज आठवलं कॉलेजच्या जीवनामध्ये वाचलं की आपलं जीवन हेच रंगमंच आहे. आणि जीवन जगत असताना जसं जसं वय वाढेल तसं तसं जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला घडत असतात ज्या ज्या वयात जे जे काही घडत असतं ते प्रत्येक पात्र असतं. त्यामुळं जीवन एक रंगमंच आहे. तसे तुम्हाला वेगवेगळे पात्र करावे लागतात. तसं उदयजींना सुद्धा विचारा की त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जे करताय ते रंगमंच आहे पण ते सामाजिक क्षेत्रात. पण एकदा का तुम्ही भूमिका घेतली की त्यांनी उदयजींनी घेतलेल्या कुठल्याही भूमिकेत कसल्याही व्यासपीठावर म्हणजे कुठल्याही त्यांचा उदोच होतो. म्हणजे प्रशांत दामलेमध्ये जसं जे आहे ना तसं तुमच्या जिथं जाल तिथं तुमचा उदो होतो. हे कसं हे मला पटलं. काही गोष्टी मित्रांनी असं लपून नाही ठेवायच्या. जिवलग मित्रांनी तर बिलकुलच नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता या मातीतल्या अनेक मान्यवरांची नावं घेतल्याशिवाय या ठिकाणी मी उद्घाटन या नात्यानं माझे विचार संपू शकत. माझे मित्र मकरंद अनासपुरे आज ते इथं आले ना या कार्यक्रमाला आले ना. मला जीवलं. आपण अनेक चित्रपट त्यांचे पाहिले. पण एक गोष्ट लक्षात घ्या आपल्यात आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या मराठीतल्या नाटकामध्ये आणि इतर भाषाच्या नाट्यकर्मामध्ये परत मकरंद अनासपुरेंनी एक चित्रपट या बीड जिल्ह्याच्या सुपुत्राने कलाकार म्हणून केशवा माधवन आपल्याला आठवत. मराठी चित्रपट स्वाभाविक आहे की त्याला एवढं मोठं नाही पण त्याची कशाला तशी कॉपी ज्यावेळेस हिंदी चित्रपटाने काढली आणि OMG नावाचा ओ माय गॉड अरबो रुपये कमवले. हा ट्रान्सफॉर्मेशन दामले साहेब येणाऱ्या काळामध्ये आपल्या मराठी कलाकारांमध्ये कलासृष्टीमध्ये रंगमंचावर आणि चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा घडवावाच लागेल. हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि ते तुम्ही एकटे पेलणार नाही. आमच्यासारखे तुमचा आदर आणि या नटराजाला नतमस्तक होणारे अनेक रसिक आहेत ते सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून असतील. हा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो.